काय बोलायचं? बोलो. नाही, तसं काही विशेष नाही. म्हणजे खरं तर तसं महत्वाचंच. तू शुद्धीवर नव्हतीस ना, तेव्हा आम्हाला सगळ्यांना तुझ्या आजारपणाविषयी कळलं. वी ऑल वर शॉक्ड, कारण तू काहीच नाही बोलली सगळं याच्याविषयी. तू पण नाही, आणि स्वीटूला माहिती असून स्वीटूने पण काही सांगितलं नाही. डॉक्टर शानबागांनी जेव्हा तिला ओळखलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की तिला हे आधीपासूनच माहिती होतं. तर नाही काय तर सगळ्यांना असं वाटलं की स्वीटूने आमच्यापासून हे मुद्दाम लपवलं. काय सगळे खूप चिडले होते तिच्यावर, अपसेट होते. तिला बोलले वाटेल तसं. बाकी काही नाही. तुझ्या तब्येतीच्या काळजीने ओम सुद्धा खूप पॅनिक झाला होता, आणि त्या सगळ्या प्रेशर मध्ये, टेन्शन मध्ये आम्ही कोणी स्वीटूची बाजू ऐकून घेतली नाही. आणि आता कळली, पटली. तिने जे केलंय ना ते मान्य होतं, आणि तिच्या परीने तिने योग्यच केलं होतं. काय झालं, ओम तिच्याशी खूप हार्शली बोलला. त्यांच्यात थोडे गैरसमज झाले, आणि और फिर मम्मी जी, स्वीटू घर छोड़ के चली गई. मामा तू शांत हो. हे बघ तू त्रास करून घेऊ नकोस. काय झालं ना, आता ती कोणाचं ऐकत नाहीये. तो मम्मी जी, आप ही स्वीटू को वापस घर पर बुला सकते हो. आणशील ना? हे बघ नलू, मला विचारशील ना तर स्वीटूचा निर्णय योग्य आहे. वादावर पडदा पडल्याशिवाय आणि जे काही गैरसमज झाले ते दूर झाल्याशिवाय तिला परत पाठवण्यात काही अर्थ नाहीये. मालविका ताई, बघू काय? शकूताई नमस्कार. कशात तुम्ही? शकू कशी आहेस तू राजा? हो बरी आहे. काय? तिला स्वीटूशी बोलायचंय. हा मावशी बोला ना. परत घरी आहे. मामा परत मी सांगते. कळतंय का मम्मा काय म्हणते ते? घरी परत ये स्वीटू. ती म्हणते मी घरी येईन तेव्हा तू घरी असायला हवीस. नसशील ना तर कायमची कट्टी घेणार आहे तुझ्याशी. बोल तिच्याशी. सांग तिला येणार आहेस म्हणून. मावशी तुम्ही नका आता काही विचार करू. मी सांगितलं मम्मा, ती येणार आहे. ती येणार आहे ना परत. ये ना. या. ओम पोचलाय तिकडे पिटूला घेऊन यायला.
अरे स्वीटू, मी तुझ्याशी खूप हार्शली वागलो. असं करायला नको होतं, पण प्लीज मला माफ कर. अरे ओम, चल उठ. खाली काय बसला? उठ. काका, एक मिनिट. स्वीटू, अगो बाळा, तो एवढं म्हणतोय तर ऐक ना ग त्याचं. हा, स्वीटू, ओमदादा पण टेन्शन मध्ये होता ना त्या दिवशी, त्या भरात बोलून गेला असेल. मी तुझ्यावर प्रेम केलं, तुला चूज केलं, आणि हे करून मी चुकलो, हे जे म्हंटलो ते लागलंय ना तुझ्या मनाला. मनात नव्हतं ग, तोंडून निघून गेलं. सोडून दे ना प्लीज. आई बरी होती आता, तिच्याकडून कळली सिच्युएशन आपल्याला. प्लीज घरी चल, प्लीज. मी चुकलो स्वीटू, तुझ्या प्रेमाची किंमत मला ठेवता आली नाही. मी खूप ग्रांटेड घेतलं तुला. याही वेळी तू मला समजून घेशील अशी मी अपेक्षा केली. काही असेल, पण किमान मी तुला विचारायला हवं होतं ना की तुम्हाला आईबद्दल का सांगितलं नाही. गेल्या काही दिवसात जितकं सहन केलंस ना, तितकं एखाद्या माणसाला आयुष्य भरपूर आहे. तू अजूनही समजून घेतेस. तू सहन कर, तू वेगळी असतो, तू खूप पॉझिटिव्ह असतो. तुझ्या नजरेत मला अजूनही आयुष्यभर भरून जगायची इच्छा दिसतीये. आनंदी राहणारी, आनंद पसरवणारी माझी स्वीटू अजूनही तशीच आहे. मला ह्या स्वीटूला गमवायचं नाहीये ना स्वीटू. प्लीज मला माफ करशील का? ओम माफी मागतोय. स्वीटू, हो म्हण ना प्लीज. स्वीटू, मनापासून माफी मागतोय तो तुझी. बाळा ग, म्हण ना हो. हा, स्वीटू बाळा, हो म्हण आता. स्वीटू हो बोल, हो बोल स्वीटू, हो बोलून टाक. मावशी, मामा मामा मी सांगते. हॅलो हॅलो, ऐकलं ना मम्मा काय म्हणाली? माफ कर ओमला, तिची इच्छा आहे तशी, आणि त्याच्याबरोबर घरी परत येणार. मी सांगते तिला मम्मा, मी सांगते ना तिला. हा, ठीक आहे ठीक आहे. मी माफ करेन त्याला. केलं माफ म्हणते. पण तुम्ही शांत व्हा, आणि तुम्ही इतर कसलाही विचार नाही करायचा. आता लवकर बरं व्हायचंय फक्त. खरंच तू फोन, कारण डॉक्टरांनी बघितलं तर मला ओरडतील. ए ओम, उठ. हा उठ. अरे मी तुला मावशींसाठी माफ केलंय आता.
मावशींना त्रास होऊ नये, मावशींना काळजी वाटत राहू नये आणि त्या बऱ्या व्हाव्यात म्हणून मी आता तुला माफ केलंय. माझं मन आधीसारखं नाही राहिलं आता. म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे, खूप प्रेम आहे. आणि ते कधी कमी नाही होणार, कधीच नाही. पण ते प्रेम पण आधीसारखं नाहीये. गेल्या काही दिवसात तू ज्या प्रकारे माझ्याशी वागलायस, बोललायस, त्यामुळे मी भानावर आले. मला आपल्या नात्याचा खरा अर्थ कळला त्यामुळे. आता आई समोर तर तू स्वीटू. हो, मी येईन आता तुझ्या बरोबर. पण चकू मावशी आल्या, त्या थोड्या बऱ्या झाल्या की मी त्यांना समजावेन आणि मग निघून जाईन कायमची. ओम, स्वीटू खरंच खूप दुखावली गेली रे. आल्यापासून खूप नाराज होती रे, गप्प गप्प होती. हो. आणि ओम कसं आहे ना, आता जरी ती तुझ्यावर घरी येत असली ना, तरी ती तुझ्याशी नीट बोलेल की नाही म्हणजे माहित नाही मला. म्हणजे आताच्या घडीला ना काहीच सांगता येत नाही. पण तू जरा सांभाळून घे. काय एवढ्या दिवसात बरंच काही घडून गेलं रे. आमचं स्पेटूचं मन आहे ना, तुझ्यामुळे दुखावलं गेलं. म्हणजे मुद्दाम असं नाही म्हणता येणार. काय आमची स्पेटू ना कुणावर चिडत नाही, आणि चिडली ना तर तिचा राग आहे ना लवकर मावळत नाही. ती परीक्षा आहे रे बाबा. तुम्ही सगळे मला घाबरवताय का मला धीर देताय? अरे दादा, तुझी हिंमत वाढावी म्हणून तर बोलतोय, तू घाबरू नको. करेक्ट. तू ना तिला एक छानसं गिफ्ट देऊन टाक. हा, त्यापेक्षा ना मस्त फिरायला घेऊन जा तिला. हा, कॅन्डल लाईट डिनरला नाही. नाही तर मग साडी घेऊन देतोस का तिला छान? म्हणजे ना तिचा राग मावळेल. थोड्याशा गोष्टींनी आमच्यातला वाद संपेल. हो संपेल ना. नाही, मला नाही वाटत स्वीटूचा राग या सगळ्या गोष्टींनी जाईल. खरंच माझी परीक्षा आहे आता, पण मी पास होईन. ये होईना बात. दादा निघायचं? गाडी दादा चालवणार आहे की ओम दादा? मग सांग तुझ्या ओम दादाला की निघूया म्हणून. चला निघूयात मग. हा, एवढी शांतता काय? आय मीन सगळे शांत का बसले तसे? आता आई पण बरी झालीये, छान आपण चाललोय. हा, काहीतरी बोला ना कोणीतरी. काय गाणी लावू का मी?
त्यापेक्षा आपण अंताक्षरी खेळायची. हा, सगळ्यांनी अंताक्षरी खेळूयात. गर्ल्स वर्सेस बॉईज. हा आता कसं बॉईज वर्सेस गर्ल्स. मी गाऊ का पहिलं? हो. सुमन. छुप छुप खड़े हो जरूर कोई. बैठे बैठे बोला ना. हो. छुप छुप बैठे हो जरूर कोई बात है, पहली मुलाकात है ये, पहली मुलाकात है, पहली मुलाकात है ये, पहली मुलाकात है. हो 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 आपल्याला हो बॉईज 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 बॉईज. हा मला सुचलंय. हे माझ्या भाच्या किंवा भाचीसाठी. हा है ना बोलो बोलो, है ना बोलो बोलो. पापा को मम्मी से, मम्मी को पापा से प्यार है, प्यार है, प्यार है. हो आलाय कोण आता? हो वरून मराठी गाणं म्हणू. हो हो गा. हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा सोडना अबोला. हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा सोडना अबोला, सोडना अबोला. झुरतो तुझ्या विना, घडला काय गुन्हा, झुरतो तुझ्या विना, घडला काय गुन्हा. बनलो निशाणा सोडना अबोला. हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा सोडना अबोला, सोडना अबोला. ला 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 ता. स्वीटू, गाणं म्हण ना तू. न आले बाळा, न वर्ण म्हणतो. नाही अगं म्हण गाणं. नाही, तुला काय गायचे ते गा. म्हण ना. हे म्हण ना सुटू गाणं. चल चल होऊन जाऊ दे. चल बाळा म्हण ना. स्वीटू बोल ग. सुटू बोल बोल बोल. गा ग. तुम्ही आता सगळे जरा शांत बसा, माझं डोकं दुखतंय. मला आता कळतंय की तिला कसं वाटलं. काही न बोलता अशीच निघून गेली. मी इतके दिवस तुझ्याशी असं वागत होतो. फारच वाईट वाटलं असणार तिला. माझं चुकलंच आहे, माझं चुकलंय खरंच. पण आता काय करायचं? कसा घालवायचा तिचा राग? काय माहिती, तिचा राग घालवायला ना कोणीतरी असा हुशार, लबाड आणि चालाक माणूस पाहिजे. मालिका. तुम्ही ताई, हा नाही पॉइंट आहे, बरोबर आहे.